तर ब्रेकपूर्वी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, गुंतवणुकीवरचे तुमचे प्रश्न घेणार आहोत आता आणि त्याला उत्तर द्यायला आपल्याबरोबर देवदत्त धनोकर आहेत, गुंतवणूक तज्ज्ञ. सर, तुमचंही खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि पहिला प्रश्न जो आपल्याकडे आलेला आहे, शिरीष कोहली पुण्याहून फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत. हॅलो. हॅलो, मी शिरीष कोळी बोलतोय पुण्यावरून. मी खाजगी कंपनीत नोकरी करतो, त्यामुळे मला पेन्शन नाही. पण रिटायरमेंट नंतर नियमित उत्पन्नासाठी कशी गुंतवणूक करावी? मला वाटतं अनेक जण जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजमध्ये काम करतात, पेन्शन किंवा तशी कोणतीही सोय कंपनीकडनं नसते, त्यांना हा प्रश्न नेहमी भेडसावत असणार की निवृत्ती वेतन रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग या लोकांनी कसं केलं पाहिजे. धनोकर सर, काय उत्तर असेल याचं? तुम्ही एक पहिले लक्षात घ्या की तुम्हाला किमान इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील अशा पर्यायात गुंतवणूक केली पाहिजे. कारण इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स असतील तरच तुम्ही वेल्थ क्रिएशन करू शकता. जे पर्याय उपलब्ध आहेत तुमच्याकडे त्यापैकी एक पर्याय आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. यामध्ये तुम्हाला टॅक्स फ्री रिटर्न्स मिळतील. अर्थात सध्याच्या काळात त्याच्यावरचे रेट्स कमी झालेले आहेत, तरीसुद्धा तुम्ही काही पोर्शन तुमच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यानंतर म्युच्युअल फंडच्या काही योजना आहेत ज्या पेन्शन स्कीम मार्केटमध्ये आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. यामध्ये काही प्रमाणात जोखीम असते. अर्थात लाँग टर्ममध्ये ती जोखीम जी असते त्याला काही फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आहे. लाँग टर्ममध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या पेन्शन योजना ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. या हायब्रिड पद्धतीच्या स्कीम्स आहेत मार्केटला, म्हणजे डेट फंड आणि इक्विटी फंड यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर तुमची जी रिस्क घ्यायची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही निश्चित करू शकता की कोणत्या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. आणि याहून एक चांगला पर्याय मी तुम्हाला देईन की तुम्ही आर्थिक नियोजनकाराशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून समजून घ्या की नक्की तुमच्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन जास्त चांगलं राहील. म्हणजे काही प्रमाणात PPFमध्ये, काही प्रमाणामध्ये म्युच्युअल फंडच्या योजनेमध्ये, अशा पद्धतीने ते तुम्हाला तुमची रिस्क घ्यायची जी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे एक योजना तयार करून देतील. तर या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करावी. थोडक्यात मध्ये म्युच्युअल फंड हा पर्याय प्रत्येक गुंतवणूकदारासाठी योग्य पर्याय आहे असं आपल्याला म्हणता येईल बदलत्या परिस्थितीनुसार. दरम्यान पुढचा फोन जो आपल्याला आलाय, शरद महाडिक फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत शिरवळहून. बघूया, त्यांनाही रिटायरमेंट संदर्भात काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. बघूया त्यांची नेमकी शंका काय आहे. हॅलो, मी शरद महाडिक बोलतोय. निवृत्तीनंतर किती निधी लागेल याचा अंदाज कसा घ्यायचा? आपल्याला नेमका किती, कारण नंतर सगळे इन्कमचे स्रोत असतात ते बंद झालेले असतात, अशा वेळी किती पैसा आपल्याकडे असला पाहिजे आपण रिटायर होताना 60व्या वर्षी, याचा नेमकं गणित काय आहे, हा अंदाज कसा बांधायचा आहे? धनोकर सर, काय उत्तर असेल? ह्याला आम्ही 30-30 चॅलेंज असं म्हणतो. कारण सध्याच्या परिस्थितीत असं आहे की साधारण 30 वर्ष एखादी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत असते आणि त्यानंतर किमान पुढील 30 वर्षासाठीचं नियोजन त्यांनी करणं आवश्यक असतं. सध्या मेडिकल सायन्समध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत त्यामुळे आपलं सर्वांचंच वय जे आहे ते वाढलेलं आहे, सरासरी वय वाढलेलं आहे. त्यामुळे नियोजन करणं खूप आवश्यक झालेलं आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर 30 वर्षीय व्यक्तीचा समजा आजचा मासिक खर्च 30,000 रुपये असेल, तर त्या व्यक्तीने किमान 4.5 कोटी रुपयाचं फंड तयार करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आज वयाच्या कोणत्या टप्प्यावरती आहात, तुमचा दरमहा खर्च किती आहे, यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला किती फंड आवश्यक आहे. आम्ही आर्थिक नियोजनकार जेव्हा फंड निश्चित करत असतो तेव्हा रिटायरमेंट फंड प्रमाणेच अन्य जे आर्थिक उद्दिष्ट आहेत ते विचारात घेत असतो. त्या घरातील अन्य जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी कोणत्या पेन्शनची सुविधा आहे का, अशा विविध गोष्टींवरती विचार करून त्यानंतर आम्ही निश्चित करतो की किती फंड असला पाहिजे. काही जणांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली असते, त्यामुळे त्यावरती त्यांना भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळणार असतं. तर अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा विचार करून मग आम्ही अंतिम निर्णय घेतो की प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा कुटुंबासाठी किती रिटायरमेंट फंड असणं आवश्यक आहे. आणखी काही प्रश्न तुमचे घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.